श्री छत्रपती शिवरायांना वंदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन. कोणता रहिवासी बंधू भगिनींनो मातानो, या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी आपली राजकीय भाषण केली, बरीचशी माहिती या ठिकाणी उघड केली. मी सुद्धा थोडस भाषण करणार आहे, पण माझं भाषण हे राजकीय भाषण नसणार. रहिवासी बंधू भगिनींनो, माझं बोलणं हे आज या ठिकाणी एका छोट्या शिवसैनिकाचं, या कोणत्या चाळीतल्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचं मनोगत आहे. आज नेहमीप्रमाणे निवडणूक येऊ घातले. येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. मतदानासारखं पवित्र कार्य करायचं आहे. पवित्र कार्य यासाठी की आपण ज्या उमेदवाराला आपला आमदार म्हणून निवडून देतो, आपल्या पुढची 5 वर्ष संपूर्ण आपण आयुष्य आपण त्यांच्या हातात देतो. कारण त्या आमदाराच्या माध्यमातून आपला विकास व्हावा, आपल्या विभागाचा विकास व्हावा. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या सरकारकडून मिळणाऱ्या सुखसोयी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, म्हणून आपल्याला त्या उमेदवाराला निवडून द्यायचं असतं, आमदार बनवायचा असतो. माझं मनोगत यासाठी मी सांगतोय तुम्हाला. आज मी 65-63 वर्षाचा झालो. ज्या वेळेला मला निवडणुकीचा अधिकार मिळाला त्यावेळेला माझं वय 21 वर्षाचं होतं. आता 18 वर्षाच्या वयाच्या मुलांना निवडणुकीचा अधिकार मिळतोय. मी सांगितलं की माझं मनोगत सांगणार आहे या ठिकाणी. आजपर्यंत मी अनेक वेळ राजकीय भाषण केली, चिकलफेक केली, समोरच्या उमेदवारावर चिकलफेक केली. आता मी चिकलफेक करत नाही. करणारे आमचे बरेचसे समर्थक आहेत या ठिकाणी, ते आपण भाषण करतील. पण रहिवासी बंधू भगिनींनो, माझं मनोगत हेच आहे की मी नेहमीच सांगत असतो. आजपर्यंत ही कोयनूर चाळ, या कोयनूर चाळीतील संपूर्ण मतदार बाळासाहेब ठाकरेंच्या मागे उभे आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहे. प्रत्येक वेळेला आम्ही आपल्याला विनंती करत असतो की आजपर्यंत जसे आपण शिवसेनेच्या मागे उभे राहिलात, बाळासाहेब ठाकरेंच्या मागे उभे राहिलात, तसेच याही वेळी शिवसेनेच्या मागे उभे राहायचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे राहायचे. आणि शिवसेनेच्या उमेदवार सरदार सुधीर जाधव, ज्यांचा या लोकसेवेचा बराचसा दांडगा अनुभव आहे. आता आनंद मी सांगितलं, बाकीच्या वक्त्यांनी पण सांगितलं, 6 वेळा त्या नगरसेविका होत्या. त्यातल्या एका टर्म मध्ये त्या महापौर सुद्धा होत्या. अनेक कामं केले, सगळ्यांशी मिळून मिसळून असतात. ज्या ज्या वेळेला अडचणी येतील त्यांना आवाज दिला किती येतात.